सांगलीच्या राजकारणात एक नवी ठिणगी पडली आहे। ही ठिणगी आहे जिचं रूपांतर मोठ्या राजकीय संघर्षात होणार का हे पाहावं लागणार आहे। एकीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत, दुसरीकडे विद्यमान खासदार विशाल पाटील आहेत। दोघांमध्ये सुरू झालेली ही शाब्दिक लढाई आता थेट 2029च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पोहोचली आहे। नमस्कार, तुम्ही पाहतायत सकाळ आणि मी आहे कोमल। आपण सविस्तर पाहणार आहोत की सांगलीत पडळकर विरुद्ध पाटील हा राजकीय संघर्ष नेमका कशामुळे पेटलाय आणि याचे पुढे काय परिणाम होऊ शकतात। सुरुवातीला समजून घेऊयात की या वादाची सुरुवात नेमकी कशी झाली। सांगली जिल्ह्यातलं राजकारण सध्या तापलेलं आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट खासदार विशाल पाटलांवर निशाणा साधलाय आणि मोठं वक्तव्य केलंय। त्यांनी म्हटलंय 2029 मध्ये विशाल पाटील हे खासदार राहणार नाही, त्यासाठी आपण जीवाचं रान करू। 2029 मध्ये सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू असा गर्भित इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी दिलाय, तोही विशाल पाटील यांना। जतचं अध्यक्षपद ज्यांनी घालवलं त्यांचा कार्यक्रम होणार हे जाहीरपणे सांगतो असं म्हणत त्यांनी सांगली जिल्हा परिषदेतल्या पराभवानंतर खरं तर आमदार गोपीचंद पडळकर हे खासदार विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्या विरोधात आक्रमक झालेले दिसतात। पडळकरांचं खरं तर हे विधान हे काही केवळ एक राजकीय टीका नाहीये, तर थेट आव्हान आहे। पडळकरांनी केवळ इतकंच नाही तर त्यांनी कार्यकर्त्यांना सुद्धा आवाहन केलंय की 2029 मध्ये सांगलीत भाजपचा खासदार झाला पाहिजे। यावरून स्पष्ट होतंय की भाजपनं आता सांगली लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय। खरं तर ज्यावेळी पडळकरांनी विशाल पाटलांना टार्गेट केलं त्यावेळी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सुद्धा मंचावर उपस्थित होते, कारण हा कार्यक्रम भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्याचा होता। बरं, आता कार्यक्रमाबद्दल बोललो आणि पडळकरांच्या आवाहनावर बोललो, मग विशाल पाटील कसे गप्प बसतील? तर विशाल पाटलांनी सुद्धा त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले। विशाल पाटील म्हणतात, ज्यांनी माझ्या विरुद्ध एक लोकसभा निवडणूक लढवली आणि माझ्यापेक्षा कमी मतं मिळाली ते आता खासदारकीची स्वप्न पाहत असतील। पण जातीय वाद करून एखादी निवडणूक जिंकली असेल, पण त्यांनी विसरू नये की तुमचा कितीतरी वेळा पराभव झालाय। जिल्ह्यातील मोठ्या लोकांवर बोलून मतं मिळतील हे स्वप्न धुळीस मिळेल असं म्हणत खासदार विशाल पाटलांनी पडळकरांचा समाचार घेतलाय। ज्या मतदारसंघात भाजपचा पराभव होऊ शकतो त्या ठिकाणी भाजप राखीव मतदारसंघ करण्याचा प्रयत्न करू शकेल। ज्यावेळी याबाबतचं चित्र स्पष्ट होईल त्यावेळी निर्णय घेऊ असंही खासदार विशाल पाटलांनी म्हटलंय। आता या वादामागचं पडळकर विरुद्ध विशाल पाटील या वादामागचं राजकीय गणित काय? तर हा वाद काय फक्त वैयक्तिक नाहीये, तर यामागे मोठं राजकीय गणित आहे। एक म्हणजे सांगली जिल्हा परिषदेत भाजपला बसलेला धक्का, दुसरं म्हणजे महाविकास आघाडीची सांगली जिल्ह्यात मजबूत होत असलेली पकड आणि तिसरा म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी। हे सगळं पाहता या दोघांमधला हा वाद म्हणजे भविष्यातील निवडणूक रणसंग्रामाचा ट्रेलर म्हणायला हरकत नाही। विशेष म्हणजे अजून 2029 लोकसभा निवडणुकीला बराच वेळ आहे, पण त्याची तयारी आत्तापासून सुरू झाल्याचं चित्र आहे। पडळकर आक्रमक मोडमध्ये, तिकडे विशाल पाटील सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देत मजबूत भूमिका घेताना दिसतात आणि त्यामुळे सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आता सांगली आलेली आहे। आता पुढे काय होऊ शकतं? तर हा वाद फक्त शब्दांपुरता शाब्दिक राहतो की तो प्रत्यक्ष राजकीय संघर्षात उतरतो? भाजप विरुद्ध महाविकास आघाडी हे समीकरण कसं बदलतं? स्थानिक समीकरणं आणि मतदारांचा मूड हे सगळं खरं तर ठरवणार आहे की सांगलीचं भवितव्य काय असेल। तर तुम्हाला याविषयी काय वाटतंय? 2029 मध्ये सांगलीचा खासदार कोण होईल? पडळकरांनी जे पाटलांना आव्हान दिले ते खरं ठरणार का, की विशाल पाटील पुन्हा बाजी मारणार? आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांचे विश्लेषणपर व्हिडिओ पाहण्यासाठी सकाळच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।